आज बघूयात आपण कुरवड्या कशा करायच्या। इथे बघू शकता तुम्ही पांढरी शुभ्र अशी आपली कुरवडी उमलून तयार आहे। त्या कशा करायच्या ते आज आपण बघूयात। तर कुरवड्या करण्यासाठी मी इथे 3 किलो गहू घेतलेले आहेत। 3 किलो एकदम मोजून गहू घेतलेले आहेत। हे गहू आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत। बघा एकदम लाल पाणी असं गव्हाचं निघतं। हे सगळं लाल पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि परत एकदा गहू स्वच्छ पाण्यामध्ये भिजायला ठेवायचा आहे। तर मी हा गहू 3 दिवस भिजवलेला आहे आणि जेव्हापासून आपण गहू भिजवतो तेव्हा त्याचं सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 टाइम त्याचं पाणी बदललं पाहिजे। सकाळी संध्याकाळी असं 3 दिवस त्याचं पाणी बदललं पाहिजे आपण। हे बघा आता मी हे 2-2 टाइम पाणी बदलून त्याचं पाणी टाकून देऊन दुसरं पाणी टाकते। तर इथं आपला गहू 3 दिवस भिजलेला आहे। चौथ्या दिवशी आपण संध्याकाळी हा गहू पूर्ण आपला भिजून तयार होतो। तर आपण चौथ्या दिवशी हा गहू मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। तर हा गहू पण कसा फिरवायचा, तर गहू आपला घ्यायचा भिजलेला गहू, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि तो एकदम फुल स्पीडवरती नाही फिरवायचा, कमी जास्त स्पीड करायचं आणि ते फिरवायचं आपल्याला। तो गहू तो मी सगळा आधी गहू वाटून घेतला, एका घमिल्यामध्ये काढला, त्या घमिल्यात पाणी टाकून त्याचे गोळे करून आपला जो कोंडा आहे तो बाजूला काढला। परत तो पुन्हा एकदा कोंडा धुवून घेतला मी, त्याच्यात पण पाणी टाकलं आणि तो कोंडा सुद्धा परत दुसऱ्या वेळेस धुवून बाजूला काढलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला तो कोंडा 2 वेळेस धुवायचा आहे। हे बघा आणि आता धुतलेला कोंडा बाजूला काढला आपण आणि जो चिक आपला आहे तो मी वस्त्रगाळ करून घेतलेला आहे। बघा तुम्ही एका स्टीलच्या डब्याला मी एक ओढणीचं कापड लावलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला ते चिक गाळायचं आहे। हे बघा बघू शकता मी ती ओढणी काढून टाकलेली आहे, सगळा चिक गाळलेला आहे। तर संध्याकाळी साधारण 6 वाजता मी हा चिक गाळलेला आहे। तर रात्री 10 वाजता मी त्याचं वरचं जे पाणी आहे ते काढून टाकणार आहे। आपल्याला दुसऱ्या दिवशी कुरवड्या करायच्यात, पण आदल्या रात्री संध्याकाळी 6 वाजता चिक काढल्यानंतर रात्री 12 वाजता 10-11 वाजता तुम्ही एक 4 ते 5 तासानंतर तो चिक खाली बसतो, नंतर ते वरचं पाणी काढून टाकायचं आहे। हे पाणी काढल्याने काय होते तर कुरवडी आपली पांढरी शुभ्र उमलते। हे जे लाल पाणी असतं ते निघून जातं आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये हे पाणी काढल्यानंतर दुसरं पाणी टाकणार आहोत। बघू शकता एकदम मी हे सगळं व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे। परत स्वच्छ पाणी आपण त्या चिकामध्ये रात्री घालायचे, दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं कुरवड्या बनवायच्या आहेत। तर बघा हे पाणी ओतलं मी आणि रात्री डबा ठेवून दिला। बघू शकता सकाळी मी हे सुद्धा पाणी मी काढून टाकलेलं आहे। बघा तुम्ही रात्रीच्या पाण्यात आणि ह्या पाण्यात किती फरक आहे। रात्रीचं पाणी जरा लाल होतं, आता हे पाणी पांढरं शुभ्र आहे। वरचं पाणी काढून टाकायचे आणि खालचा आपल्याला चिक जो आहे तो आपल्याला हटवून घ्यायचा आहे। आता हे पाणी एकदम व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे, याच्यात पाणी ठेवायचं नाही या चिकामध्ये। बघा तुम्ही आपल्या चिकातलं पाणी सगळं संपलेलं आहे। बघा मी चमच्याने दाखवते, आता ह्याच्यात पाणी नाही। आता हा चिक आपल्याला जो खाली बसलेला असतो तो सगळा एकत्र कालवून घ्यायचा आहे। बघा आता मी चिक मोजलेला आहे, एक मोठं पातेलं आणि एक छोटं पातेलं, थोडासा चिक कमी आहे। तेवढंच जेवढा चिक भरणार आहे आपला तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे चिक हटण्यासाठी। इथं मी मोठ्या जर्मलच्या पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला चिक खाली चिटकणार नाहीये, करपणार नाहीये, म्हणून तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावलं नंतर पातेलं तापलं की आपण जेवढा आपला चिक होता तेवढंच मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ते त्या पातेल्यात ओतलेलं आहे। बघा जेवढा चिक होता ना अगदी बरोबर त्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर 3 किलोला आपल्याला मीठ किती घालायचं, तर 1 मूठ मीठ घालायचं। आपल्या मुठीमध्ये जेवढं मीठ बसेल तेवढं मुठीमध्ये बसणारं मीठ आपल्याला घालायचं आहे। हे एकदम मेजरमेंट बरोबर आहे 3 किलो कुरवडीसाठी। बघू शकता आता उकळी आली ना आपल्या त्या पाण्याला, आदनाला उकळी आली की आपण ते पातेलं खाली घेतलेलं आहे आणि खाली घेऊन त्या गरम पाण्यामध्ये आपण सगळा चिक हळूहळू टाकला आणि रवीच्या साहाय्याने तो हलवलेला आहे। अजिबात सुद्धा गाठ होत नाही आणि गॅसवरती आपल्याला चिक हटायची काही गरज नाहीये। गॅसवरती आपल्याला चिक व्यवस्थित हटता येत नाही, म्हणून मी ते पातेलं खाली घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये हा चिक असा हटवून घ्यायचा। बघा तुम्ही गोल फिरवून घ्या, एक सुद्धा गाठ होणार नाही। एकदम इझी अशी हटायची ही पद्धत आहे। गॅसवरती आपल्याला चिक हटता येत नाही, सगळा तुम्ही एकत्र एकजीव करून घ्या तो चिक। इथे मी रवीच्या साहाय्याने तो चिक हटत आहे। बघा तुम्ही एकही गाठ होत नाही आणि एकदम इझिली चिक हटल्या जातो जर खाली पातेलं घेतलं तर। आणि आपला चिक हटून झाला की पुन्हा आपल्याला ते पातेलं गॅसवर ठेवायचं आहे, कारण चिक फक्त आपण आता कालवून घेतलेला आहे। बघा तुम्ही गॅसवर ठेवलं, मी परत तो एकदा मिक्स केला, झाकण ठेवलं। 10-10 मिनिटांनी आपल्याला तो चिक हलवायचा आहे, कारण चिक
हा शिजला पाहिजे सगळ्या बाजूनी। बघू शकता वरती वाफेने चीक शिजलाय, पण आतमध्ये जो चीक आहे तो पांढरा शुभ्र दिसतोय, तो कच्चा आहे। तर आपल्याला दर 10 मिनिटांनी हा चीक शिजवून घ्यायचा आहे। तर 3 किलो गव्हाचा जो चीक पडतो आपल्याला, जवळजवळ ह्या चिकाला शिजायला पाऊण तास, बरोबर पाऊण तास लागतो। तर दर 10 मिनिटांनी तुम्ही हा चीक खालीवर करायचा आहे, जेणेकरून तो आपला सगळ्या बाजूनी शिजला आहे आणि बरोबर पाऊण तासात आपला चीक शिजणार आहे। अजिबात चीक कच्चा राहणार नाही, गाठ होणार नाही। बघू शकता तुम्ही एकदम छान आपला चीक हा शिजून तयार आहे। जवळजवळ ह्याला पाऊण तास झालेले आहे। बघा चीक तयार आहे। गरम गरम तो लगेच मी सोऱ्यामध्ये भरला आणि अशा कुरवड्या करून घेतलेल्या आहेत। तर डायरेक्ट आपण उन्हातच ह्या कुरवड्या करायला लागतात, घरात कुरवड्या केलेला चालत नाहीत। म्हणून घेतलेल्या आहेत। बघा किती सुंदर असा पांढरा शुभ्र चीक आपला तयार आहे। कुरवड्या घालून झाल्या, आपल्या सगळ्या कुरवड्या घालून झाल्या की लगेच कुरवडी आपली पलटून घेणार आहोत आपण। याने काय होतं, कुरवडी अजिबात कागदाला चिटकत नाही आणि दिवसभर आपण ह्या कुरवडीला हात लावायची आता काही गरज नाही। बघू शकता आपल्या कुरवड्या सुद्धा करून तयार झालेल्या आहेत। हे बघा आम्ही सगळ्यांनी मिळून अशा कुरवड्या केलेल्या आहेत। ह्या 3 दिवस उन्हामध्ये कुरवड्या वाळल्या आणि आपलं बघू शकता तुम्ही 3 दिवसानंतर कुरवडी तळली, एकदम पांढरी शुभ्र अशी आपली कुरवडी तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा। कुरवडी आपली बघा किती छान अशी कुरवडी तयार आहे। थँक यू।